रिक्षा म्हटलंय की आठवतं आपल्याला एक नवीन शहर, नवीन शहरातलं ठिकाण. आपण बस स्टँडवरून उतरलो की म्हणतात, "दादा तुम्हाला कुठं जायचंय?" "या नगरला जायचं." भावांनो, किती भारी प्रवास होता रे आणि किती स्वस्त भाडं होतं त्या रिक्षाचं. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर भावांनो, चॅनलवर तुम्ही पहिली वेळ आपला व्हिडिओ बघत असाल आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा. तर ह्याच रिक्षाची गंमत आणि माझा आलेला अनुभव या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा. भावांनो, 2001 ते 2002 ह्या काळाची गोष्ट आहे. जेव्हा आमच्या गावावरून आम्ही भोकरदनमध्ये उतरलो. भोकरदनातून सिल्लोड गाडी पकडली होती. सिल्लोड गाडी पकडल्यानंतर मग सिल्लोड गाडी एका ठिकाणी थांबली. आम्ही त्या हॉटेलवरती जेवणं केले. जेवणं झाल्यानंतर मग आम्ही त्या गाडीमध्ये बसलोय. गाडी गेली छत्रपती संभाजीनगर. मग त्या गाडी त्या बस स्थानकावरती थांबली होती. मग तिथं आवाज आहे रिक्षाचा. ती कोणती रिक्षा होती? 3 चाकी. मग आम्ही म्हणायचो, "काका हे बेडकावानी बेडकावानी आवाज काय देतंय?" तर पप्पा म्हणायचे, "ही रिक्षा आहे." भावांनो, या रिक्षावरती प्रवास मी पहिला पण केला होता. 96, 97, 98 साली गणपती नेत्रालयमध्ये मी ऑपरेशनासाठी गेलो होतो, तेव्हा पण प्रवास केलेला होता. पण त्या रिक्षांचा आवाज ऐकला की आणखीन कानात ती आठवण होती. मग नंतर काय झालंय, मग नंतर बस धकली. बस पोहोचली लगे 10-11 वाजता नाशिकला. नाशिकमध्ये आम्ही मुक्कामी थांबलो. बस स्थानकावरती तिथं झोपलो. रिक्षांचा आवाज सतत कानावरती येणारा आणि मग काय रात्री झोपलो. सकाळी मग 5-5:30 ला उठलो. मग सिन्नर बस पकडली. सिन्नरला आम्ही 6-6:30 ला पोहोचलो. तिथं मग चहा घेतला. चहा घेतल्यावर मग काय अ, आम्ही तिथून काळी-पिवळी ही गाडी पकडली होती कोणती दहापूर जाणारी. दहापूर हे म्हणजे नाशिक जिल्ह्यात गाव आहे सिन्नरच्या पुढे. सिन्नर तालुक्याच्या पुढे मग तिथं पोहोचलो. मग आम्ही तिथं बसलो. एक तिथं आयुर्वेदिक औषध देणारे एक महाराज बाबा होते. डोळ्यात औषध टाकायचे ते डॉक्टर बाबा होते. तिथं थांबलो. काही वेळेस त्यांशी गप्पा केला. औषधं घेतली. मग आम्ही तिथून पोहोचलो. मग ती एक डुगडुगी गाडी पोहोचली. म्हणली गाडी अशी कशी आवाज देते? इथं गाडी एकदम अ, एकदम खुलं-फाळकं आहे आणि ती डुगडुगी सारखी आवाज का देते? हे माझ्या मनात प्रश्न पडला. मग त्या डुगडुगीनं गेलो. मग सिन्नरला उतरलो. सिन्नरमध्ये थोडासा जेवण वगैरे केलं. मग सिन्नरवरून जे गाडी पकडली, ती म्हणजे ला जाणारी. मग शिर्डीला जाणारी गाडी पकडली. मग मग शिर्डीमध्ये उतरलो. शिर्डीहून मग डायरेक्ट काय ते गाव अहिल्यानगरला जाणारी ती छत्रपती संभाजीनगर ही गाडी होती. मग ती गाडी थोडंसं बस स्टँडला थांबली. मग थोडं उतरलो. मग त्या गाडीमध्ये बसलो आम्ही बसमध्ये. ती बस रात्री छत्रपती संभाजीनगरला आली. मग काय बाबा बसलो थोडंसं. मग काय या ठिकाणी जायचं आपल्याला. मग थोडंसं बाहेरून फ्रेश होऊन आलो. 11-12 वाजता. मग त्या गाडीमध्ये आम्ही उतरून प्रवास रिक्षामध्ये केला. म्हटलं ही रिक्षा तर राजदूत गाडीसारखी आवाज येते. एम-टी गाडीसाठी ट्रुंग, 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 ट्रुंग. मग ह्या रिक्षामध्ये बसलो आम्ही. त्या रिक्षामध्ये इतकी मजा आली म्हटलं, "बाबा ह्या रिक्षातून आपण पडू ना." कारण की याला फोर व्हीलर सारखं नाहीये, काही नाही. सीटं तर मस्त दिलेली आहे आणि याला फाळकं सुद्धा लावता येते म्हटलं बाबा. तर पप्पा म्हणते, "नाही बाळा ही रिक्षा आहे. 3 चाकी हे काही जीप वगैरे नाहीये." मग रिक्षावाल्याला विचारलं, "दादा तुम्ही आणून सोडलं खूप धन्यवाद. किती रुपये घेणार तुम्ही?" "काही नाही घेणार आम्ही 20 किंवा 40 रुपये घेणार चौघांचे." असं तो बोलला. मग आम्ही रिक्षातून उतरलो. एका ठिकाणी थांबलो. थोडासा चहा वगैरे प्यायला. मग आमच्या आंटीच्या घरी गेलो. मग काय
तिथं थांबलो आणि सकाळी उठलो. मग 9-10 वाजता मग जेवण करून परत घरी परतायचं. तर आम्ही त्याच रिक्षाने त्या बस स्थानकावरती आलो. बस स्थानकावरती आम्ही डॉक्टर साहेबांची वाट बघितली आणि तिथं काळी पिवळी ही गाडी लागली होती आम्हाला सिल्लोडला जाणारी. ती काळी पिवळी आम्ही सिल्लोडला जाणारी पकडली. आम्ही सिल्लोडला उतरलो. सिल्लोडला उतरल्यानंतर मग आम्ही सिल्लोडहून थोडासा नाश्ता वगैरे केला आणि मग भोकरदनला गाडी पकडली. मग भोकरदनमध्ये अर्धा वेळ थांबलो, अर्धा एक तास थांबलो. मग भोकरदनहून आमची गावची फाट्यावर जाणारी गाडी पकडली बाबा. आणि एकदम भारी झालं होतं. मी म्हटलं बाबा आता ही रिक्षामध्ये आपण खूप वेळेस बसलेलो आहे. आणि मग आम्ही पै गेलो आणि घरी आलो. मग काय 2003-4चा काळ आला. तर मग परत मी शाळेत गेलो. शाळेत जाताना पाऊस होता. मग आम्ही रिक्षा केली. ती रिक्षा मस्त एकदम आवाज देऊ लागली. "रुर्रर्रर्रर्र." इतका भारी आवाज देऊ लागली ती रिक्षा. ती 3 चाकी रिक्षा होती. तेव्हा भाडं पण स्वस्त होते. आता भाडं म्हटलं ना भावांनो, रिक्षाला आपलं पुणे वाकडेवाडी ते येवलेवाडी भाऊ माणूस 300 रुपयाशी सोडत नाही रे भाऊ. इतके भाडे वाढले आता रिक्षाचे. नाहीतर पहिल्याना माणूस 10-20 रुपयामध्ये खुश होत होता. बघा भावांनो, असा होता माझा रिक्षातला अनुभव. बस ते रिक्षा. कळलं का? बस ते रिक्षा अनुभव कसा वाटला तुम्हाला? हे कमेंट मध्ये सांगा. आणि हो भावांनो, भेटूया नेक्स्ट इव्हेंट मध्ये. तोपर्यंत बाय बाय, राम राम.